आज आपण शिवलीला अमृतमधलं अध्याय 4चा सारांश बघणार आहोत. शिवलीला अमृत हा खूप सुंदर ग्रंथ आहे, पूर्ण वेदांचा सार आहे. आणि याच्यामध्ये 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे की किरात देशाचा विमर्शन राजा शिवभक्त होता आणि त्याची पत्नी कुमुद्यती. तर हा राजा इतका शिवभक्त असूनही तो मदिरा आणि मदिराक्षी यांचं त्याला व्यसन होतं. म्हणून राणीने त्याला विचारलं की तुम्ही एवढे शिवभक्त असून असे का? तेव्हा त्याने सांगितलं की मी मागच्या जन्मी श्वान होतो आणि श्वान असल्यामुळे त्याचे गुणधर्म माझ्यामध्ये राहिलेले आहेत. तेव्हा तिने सांगितलं की मी कोण होते ते सांगा. तेव्हा राजांनी सांगितलं की तू मागच्या जन्मात कपोती होती आणि कपोती असताना तुला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि नंतर सशानेने तुझ्यावर झडप घातली आणि म्हणून तू शिवालयासमोरच तुला मृत्यू आला, म्हणून तुला राणीचा जन्म मिळाला. आणि मला महाशिवरात्रीस मला उपवास शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला. तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचे विचारले. तेव्हा त्याने सांगितले की तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे असे 6 जन्म सांगितले आणि त्याने पुढे सांगितलं की तू 6व्या जन्मात आपण दोघंही कैलासात स्थान मिळणार आहे. आणि तशीच एक दुसरी अशी कथा आहे की उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता आणि त्याच्या मित्राने त्याला मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्यमणी दिला होता. आणि तो दिव्यमणी त्याला दिल्यामुळे सगळे आजूबाजूचे राजे त्याच्यावर त्यांनी एकी करून याच्यावर आक्रमण केलं. आणि तेव्हा या राजाने महाकाळेश्वरलाच साकडं घातलं आणि महाकाळेश्वराने त्याचं रक्षण केलं. तेव्हा यांनी शिवपूजा आरंभली आणि ती शिवपूजा पाहता पाहता एक 6 वर्षाच्या मुलाला आपल्याकडे वर घेऊन ती आई ते शिवपूजन बघत होत्या आणि त्या बालकाने ते शिवपूजन बघितलं. आणि घरी आल्यानंतर त्याने एका दगडालाच शिवलिंग समजून आणि दगड, माती आणि रानफुले घेऊन त्यांनी शिवाची तशीच पूजा सुरू केली. आणि त्याची आई जेव्हा त्याला जेवायला हाक मारते तेव्हा तो इतका मग्न असतो शिवपूजेमध्ये की त्याला त्याची आईची हाक येत नाही. आणि म्हणून आई जवळ येते आणि त्याची पूजा उधळून लावते आणि त्याला घरात नेते. पण तो खूप रडतो आणि त्याची एवढी भक्ती पाहून शिवशंकर त्याला एक सुंदर स्फटिकाचं शिवलिंग देतात आणि एक रत्नजडीत सुवर्णाचं मंदिर बनवून देतात. आणि हे पाहून त्या राजाला खूप आनंद होतो. शिवजप करीत होता ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केले. हे वृत्त करता शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रगट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्मला. म्हणजे कृष्णाचे वडील म्हणजेच नंद.